नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 24. आज पार्लिमेंटची सुरुवात झालेली आहे. सर्व लोकांनी ज्या लोकांना निवडून दिले आहे त्या लोकांचा परिचय, शपथविधी, अनेक गोष्टी आज आहेत. त्यासोबत सरकारला घेरण्याचा मोठा एक प्रयत्न सुरू आहे. अखंड इंडियाचे सर्व गट सक्रिय झालेले आहेत आणि मोदी शहावरती दोन्हीकडनं हमला आहे. आतूनही हमला आहे आणि बाहेरूनही हमला आहे. बाहेरचा हमला इंडियाचा आहे आणि आतला हमला RSSचा आहे. आता ह्या दोन्ही लोकांमध्ये काय सुरू आहे काय नाही अत्यंत सांगणं अवघड आहे. इतिहासाचा जर दाखला पाहिला तर दोन्ही लोक एका दुसऱ्याला पूरक आहे, RSS आणि BJP. RSSचा अजेंडा मोदीच्या मार्फत राबवला गेला. जे काही कारनामे झाले, जे काही इथले भ्रष्टाचार झाले त्याच्यामागे कम्प्लिटली RSSचे लोक आहेत आणि एकीकडे BJP आणि RSSमधली घमासान. आता या सर्व गोष्टीमधनं कोण काय पुढे जाईल त्याच्यामधनं एक छोटासा व्हिडिओ, एक अमित शहानी केलेलं वक्तव्य, त्याच्यावरती कपिल सिब्बल यांचं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. ते दुसरीकडे ज्या पद्धतीने इंडिया गव्हर्मेंट जे घेराव करणार आहेत, जे घेरणार आहेत त्यांना शब्दांनी, तर ते कोणते कोणते मुद्दे आहेत त्याच्यावरती दाखवणारा एक छोटासा व्हिडिओ. अशा पद्धतीचे आम्ही छोट्या मोठ्या 1-2-3 क्लिप्स तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. निश्चितच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल, कारण आज दुपारी संध्याकाळी पुन्हा आज तुम्हाला अनेक घटनाची काय काय झालं पार्लिमेंटमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल. बघूया आपले हे 2-3 व्हिडिओ इथे. देखिए, सुप्रीम कोर्ट को अधिकार है न्याय की व्याख्या करने का, मगर मैं मानता हूं रूटीन और नॉर्मल प्रकार का जुडिशियल जजमेंट नहीं. केजरीवाल जी को अंतरिम बेल मिली है, ये एक स्पेशल ट्रीटमेंट है. मतलब के सुप्रीम कोर्ट के जजेस की मंशा के ऊपर आपने निशाना साधा है. ये ऐसा आपत्तिजनक बयान है जो मैं समझता हूं कि गृह मंत्री को, इस देश के गृह मंत्री को नहीं देना चाहिए. उस गृह मंत्री को जिसको शायद कानून की धाराएं का ज्यादा मालूम नहीं है. तो मैं थोड़ा समझा देता हूं. अगर कोई कन्विक्ट हो जाए, किसी को सजा मिल जाए 3 साल से ज्यादा, 2 साल से ज्यादा, तो कोर्ट से उसको सजा का स्टे मिल जाए तो अपना वो नामांकन पत्र भी डाल सकता है, नॉमिनेशन पेपर भी कर सकता है और इलेक्ट भी हो सकता है. और अगर किसी के खिलाफ चार्जशीट हो जाए तो वो प्रचार भी कर सकता है. चार्जशीट हो जाए, अभी चार्ज फ्रेम न हो, लेकिन प्रचार भी कर सकता है और नॉमिनेशन पेपर भी फाइल कर सकता है. पहले तो इनको सबको सस्पेंड करना चाहिए, नौकरियों से हटाना चाहिए, ED के सब लोगों को. केजरीवाल जी क्या जमानत से बाहर निकलने के रास्ते इस बीच मिल सकते हैं क्या? और बहुत बार तो सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ने भी कहा ये बंद करो ड्रामा. कोई हाई कोर्ट का जज कहीं जाता है या सुप्रीम कोर्ट का जज जाता है तो ऐसे लोगों को तुरंत हटाना चाहिए. और ऐसे लोगों के ED VD जितने भी ये लोग हैं जो काम कर रहे हैं इस केस में, खास तौर पे जब अब तक तुम जांच नहीं कर पाए, आगे क्या गद्दी जांच क्या करोगे? क्या खाक जांच? हाई के चीफ जस्टिस ने तो चलो अच्छा है, उन्होंने कहा भाई जमानत दो, क्यों नहीं दे रहे. मगर नरेंद्र मोदी का इंटरेस्ट है, उसके साथ उसका एग्जीक्यूट करने वाला अमित शाह है. दोस्तों, राहुल गांधी अब 2014 और 2019 वाले नेता नहीं हैं. जी हाँ, वो कमज़ोर विपक्षी नेता अब वो नहीं रहे. राहुल गांधी आज की तारीख में राहुल गांधी एक ताकतवर अपोजिशन लीडर हैं जिनके पास, यानी इंडिया के पास 236 से ज़्यादा सांसदों की ताकत है. तो एक तरफ मोदी हैं जो बैसाखियों पर हैं और दूसरी तरफ एक बेहद मजबूत विपक्ष, एक ऐसा विपक्ष जो किसी भी मुद्दे पर आप मोदी जी के नाक में दम कर सकता है. और शायद इसीलिए 2-2 हाथ करने जा रहे हैं मोदी से इस लोकसभा सत्र में. 26 तारीख को, यानी इसी 26 को पहले इस स्पीकर का चुनाव है, फिर 27 जून से लोकसभा का सत्र शुरू हो रहा है. और शायद यही वो दिन होगा जब राहुल गांधी मोदी जी का बैंड बजाना शुरू करेंगे. अब यूँ तो राहुल गांधी की हिट लिस्ट में मोदी के चाणक्य हैं, सबसे ऊपर मोदी के चाणक्य हैं, लेकिन राहुल गांधी ने जितने भी अपोजिशन लीडर हैं, यानी इंडिया के जितने भी साथी हैं, सबसे बात करी, सिलसिलेवार तरीके से बात की है कि किस तरह से अपोजिशन को एक्सपोज करना है मोदी के मंत्रियों को, जिसमें अमित शाह भी हैं और कुछ और मंत्री भी हैं. उनकी अखिलेश यादव से बात हुई, लंबी बातचीत हुई है. उन्होंने सलाह जो है ममता बनर्जी से भी ली है, जिनको काफ़ी राहुल गांधी मानते हैं. तेजस्वी के साथ भी बातचीत हुई है, खासकर जो नीट के पेपर जिस तरह से लीक हुए हैं. स्टैलिन से, तमिलनाडु के मुख्यमंत्री स्टैलिन से भी राहुल गांधी ने डिस्कशंस की हैं, पॉइंट टू पॉइंट डिस्कशंस की हैं, सहमति ली है.
उद्धव ठाकरे और शरद पवार को भी राहुल गांधी साथ में लेके चल रहे हैं। यहाँ तक कि आम आदमी पार्टी जो इस वक्त संकट में, उनके भी कुछ नेताओं से बात की है। एक कॉमन स्ट्रैटेजी बना के राहुल गांधी इस बार मैदान में उतर रहे हैं। और जैसे मैंने पहले कहा कि मोदी के कई ऐसे मंत्री हैं जिनके खिलाफ सबूत बाकायदा राहुल गांधी ने इकट्ठे किए, और बहुत से जो सबूत हैं, जो साक्ष्य हैं, जो एविडेंस हैं, ये मोदी जी की आप कह सकते हैं चूल्हे हिला सकते हैं इस बार। क्योंकि मुझे जो खबरें मिल रही हैं उसमें राहुल गांधी ने 3 ऐसे मंत्री हैं जिनके खिलाफ बहुत ही स्ट्रॉन्ग एविडेंस इकट्ठा किया है। और हो सकता है कि मोदी जी को पूरी तरह से उनके जो मंत्री हैं, उनकी जो कैबिनेट है, उसकी जो नाकामी है, देश के साथ सामने पहली बार वो एक्सपोज करने जा रहे हैं। जी हाँ, पूरी तरह से बैंड बजाने का प्लान है राहुल गांधी का। अब दोस्तों, राहुल गांधी के जो टारगेट पर हैं, ऑब्वियसली वो इस वक्त शिक्षा मंत्री हैं जो काफ़ी विवादों में घिरे हुए हैं। जिस तरह से धर्मेंद्र प्रधान के कार्यकाल में, और ये कार्यकाल सिर्फ इस बार का नहीं है, मोदी 3.0 का नहीं है, पिछली बार भी वो शिक्षा मंत्री थे धर्मेंद्र प्रधान, और उस बार भी उन पर कई गंभीर आरोप लगे थे। तकरीबन 2 दर्जन से ज़्यादा अहम परीक्षाओं के जो पर्चे हैं वो लीक हुए हैं धर्मेंद्र प्रधान के टेन्योर में, यानी इस बार से लेकर पिछली बार तक। और आंकड़े बताते हैं कि 1,40,00,000 छात्राओं का जो भविष्य कहीं ना कहीं उसके साथ खिलवाड़ हुआ, जिसके जिम्मेदार राहुल गांधी, धर्मेंद्र प्रधान और मोदी सरकार को मानते हैं। तो धर्मेंद्र प्रधान की जहां इस्तीफे की मांग होगी, बहुत से ऐसे तथ्य हैं, बहुत सी ऐसी रिपोर्ट्स हैं जो राहुल गांधी के पास आ चुकी हैं, जिनको वो सदन में रखकर एक्सपोज करेंगे, बेनकाब करेंगे मोदी की नीतियों का। एक और मंत्री हैं जो टारगेट पर हैं विपक्ष के, वो हैं अश्विनी वैष्णव। अश्विनी वैष्णव को जिस तरह से इस बार फिर से रेल मंत्री बनाया गया, यानी इनके पिछले बार के जो कार्यकाल में इतनी रेल दुर्घटनाएं हुई थी, सिग्नलिंग को लेकर कई बड़ी दुर्घटनाएं हुई, सैकड़ों मुसाफिर मारे गए, उसके बावजूद मोदी जी ने इनको फिर से रेल मंत्री बनाया। फिर रेल दुर्घटना हुई, इसके साथ मोदी जी ने बोनस में इनको आईटी मंत्रालय दे दिया, आईएनबी मंत्रालय दे दिया, सूचना प्रसारण मंत्रालय भी दे दिया। क्या रिश्ते हैं अश्विनी वैष्णव के, क्यों मेहरबान है मोदी इन पर, क्या वजह है, इसको भी राहुल गांधी एक्सपोज करने जा रहे हैं। इस तरह के संकेत मुझे मिल रहे हैं। लेकिन अश्विनी वैष्णव और धर्मेंद्र प्रधान, इनको विपक्ष का कहना है कि ये प्यादे हैं। असली जो टारगेट है, द मैन रिस्पॉन्सिबल, जिस पर आप कह सकते हैं हिट लिस्ट में जिसके सबसे ऊपर नाम है राहुल गांधी के हिट लिस्ट में, वो ये साहब है, अमित शाह, मोदी जी के सेनापति, मोदी जी के चाणक्य। और इन्हीं पर सबसे बड़ा हमला करने के लिए कमर कस ली है राहुल गांधी ने। अब समूचा विपक्ष पहले ही सत्र में, आप कह सकते हैं पहले दिन, अमित शाह को क्यों घेरना चाहता है, उसके बहुत आप कह सकते हैं कारण है उसके पीछे। नंबर 1 कारण यह है कि जिस दिन मोदी जी शपथ ले रहे थे मंत्रिमंडल की, उसी दिन बहुत बड़ा हमला जम्मू कश्मीर में आतंकवादियों ने किया, जिसको दबा दिया गया। एक आरोप ये भी है कि कहीं ना कहीं अमित शाह ने मणिपुर को जलता हुआ छोड़ दिया, और जो मणिपुर में जो सिचुएशन खराब हुई, जो बद से बदतर हुई, उसके पीछे मोदी और अमित शाह की नीतियां थी। और खासकर जिस तरह से मणिपुर के मुख्यमंत्री, जिनको कहा जाता है कि अमित शाह के बहुत खास हैं, उनको प्रशय दिया गया, उनको पैट्रोनाइज किया गया, वो एक बहुत बड़ा कारण है। उसकी भी पोल खोलना चाहते हैं पूरे मणिपुर के एपिसोड की। इसके अलावा सरकारें जो गिराई गई, वो चाहे कर्नाटक की सरकार रही हो, या मध्य प्रदेश की कमलनाथ की सरकार रही हो, या फिर जो ऑपरेशन अमित शाह ऐसा कहते हैं उन्होंने ऑपरेशन लोटस जो महाराष्ट्र में किया, उन सब पर भी जांच कराना चाहते हैं। राहुल गांधी चाहते हैं कि एक जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी बने और हर पहलू में जाए कि इसके पीछे, सरकारें गिराने के पीछे, नेताओं को जेल भेजने के पीछे किस तरह से साजिश रची गई, किस तरह से जासूसी की गई, किस तरह से षड्यंत्र रचे गए, उसके पीछे अमित शाह का रोल क्या था, एजेंसियों का रोल क्या था, और क्या बहुत से केसेस फैब्रिकेटेड थे, क्या बहुत से केसेस जो है बनाए गए थे, फेक केसेस थे, फर्जी केसेस थे। इन सब पे घेराबंदी अमित शाह की
नेहमीप्रमाणे मी आज तुम्हाला बुद्धा या सिरियलमधनं एक छोटासा एपिसोड दाखवत आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टिकोनातनं. काल मी अत्यंत अस्वस्थ होतो की ब्राह्मणांचं ॲक्च्युअल जीव कुठे असतो, म्हणजे त्याच्यामुळं लक्षात येत असतं की हजारो वर्षापासून, आज 2,500 वर्षापासून लक्षात आलेलं आहे की जर ब्राह्मणांना कुठली जर हे असेल, त्या भीती असेल तर ती फक्त बुद्धाची आहे, बुद्धिझमची भीती आहे, त्यांच्या विचाराची भीती आहे. आज जेवढ्या जातीचं जे निर्माण करण्यात आलेलं आहे ते दुसरं तिसरं कोणीच नाही, ब्राह्मणांनी तयार केलेलं आहे. ते सर्व तुम्हाला याच्यातनं दिसेल. आजचा व्हिडिओ मी तुम्हाला वारंवार सांगेल की तुम्ही 2 ते 3दा पहा, कारण तो व्हिडिओ तुमच्या पूर्ण जे चित्र आहे तुमचं राजकारणाचं त्याच्याशी अवलंबून आहे. हे लोक कशा पद्धतीने घेराव करतात, कशा पद्धतीने आपलं प्रस्त करतात, आणि आजच नाहीत हजारो वर्षापासून ते सुरू आहे. त्यावर आधारित एक सुंदरसा एक व्हिडिओ, ब्राह्मण लोक कसे त्याच्यावरती कसं आघात झालेलं आहे, बुद्धाचं उगमस्थान आणि ह्यांच्यावरती येणारं संकट आणि आणि अनेक गोष्टी. त्याच्यात बिंबिसार राजा त्यांना ऐकत नाही, बिंबिसारचं वेगळं हे असते, सिद्धार्थ गौतमाचं वेगळं प्रभाव असतो त्यांच्यावरती, आणि तो ज्या पद्धतीचा त्यांचा वार्तालाप असतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे. निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की आज अनेकदा तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहण्यामध्ये आनंद येईल. आजचे बघूया आपण हा छोटासा क्लिप. तुम ऐसे चुप हो जैसे तुम्हें सांप सूंघ गया. ऐसी मोहिनी बातें करने वाला, इतना विशाल व्यक्तित्व, इतनी सरलता. लगता है बुद्ध का जादू तुम पर भी चल गया है. मुझ पर नहीं, महाराज बिंबिसार पर. वो बुद्ध के मोह में फंस गए. हाथ जोड़े उनके साथ ऐसे बैठे जैसे कोई किशोर युवा अचंभित आंखों से ताकता हुआ प्रश्न पूछ रहा. घोर सर्वनाश. महाराज का तो बाद में होगा, उससे पहले कहीं हमारा ना हो जाए. सर्वनाश. श्रीमान मंत्री महोदय, कुछ अधिक बढ़ा चढ़ा करके तो नहीं बोल रहे हैं आप? महाराज बिंबिसार ने बुद्ध के अनुयायी होने का प्रस्ताव रखा है और उनके भिक्षुओं को भोज के लिए राजमहल में आमंत्रित भी किया है. कुलगुरु, आप अपनी चोटी संभाल कर रखिए. कहीं ऐसा ना हो कि ये आंधी जिसका नाम बुद्ध है आपकी चोटी जड़ से उखाड़ ले जाए. अर्थात हमारे महाराज बुद्ध के विरुद्ध में कुछ नहीं सुनना चाहेंगे. अरे वो बुद्ध जन जन को जो ज्ञान का मार्ग बता रहा है, उससे सबसे ज्यादा हानि हमारी होगी. एक अधिपत्य हमने बनाया, हम ब्राह्मणों को ब्रह्म ज्ञान का स्रोत माना गया. हमारे ज्ञान के बिना क्षत्रियों का भी कोई बल न था. हम दरबार में भी राजा से वशिष्ठ बने. वाणिज्य करने वाले तो सिर्फ अपने धन को बढ़ाते रहे, उनकी सोच वहीं तक सीमित थी. और शूद्रों को हम सबकी सेवा करने का सौभाग्य हमने उन्हें सौंपा. ये व्यवस्थित ढांचा जो सदियों से चलता आ रहा है, एक व्यक्ति जो क्षत्रिय है, सिद्धार्थ गौतम, ब्राह्मणों से उच्च श्रेणी में पहुंच सारी व्यवस्था को तहस नहस कर देगा. गुरुवरे, हमारे धर्म का क्या होगा? क्या होगा हमारे धर्म का? धर्म तो हम ही है ना. हमारे शत्रु के मित्र हमारे महाराज. तो क्यों ना हम अपने शत्रु के विरुद्ध एक नया शत्रु पैदा करें. अरे ये बहुत गंदी राजनीति है. हम ब्राह्मणों को ये सब कुछ शोभा नहीं देता, परंतु हम कर भी क्या सकते हैं. हमें अपने धर्म की रक्षा करनी है. हम अपने रक्षक तैनात करेंगे जो हमारी छत्र छाया बन सके, जो हमारी बात मान सके, युवा हो जिन्हें उकसाया जा सके, विवेक और विचार जिनके साए से कोसों दूर दूर तक भागे, संपूर्ण क्षत्रिय स्वभाव हो, जिनके हाथों में हमारे महाराज कठपुतली बनकर नाचे. ऐसा कोई है? हाँ, है एक
जिसके जन्म कुंडली में लिखा है वो अपने पिता का विनाशक होगा। हमारे महाराज बिंबसार का पुत्र युवराज आजाद शत्रु, जिसका नाम भी शत्रु पड़ा, जो अपने पिता का शत्रु होगा। हमारे शत्रु का शत्रु बनेगा आजाद शत्रु। रोजप्रमाणे दैनिक बहुजन स्वरूपच्या आजच्या पेपरचा आढावा घेऊ आम्ही आज दिनांक 24 सोमवार ईडी CBIला चौकशीचे निर्देश देण्याची मागणी सर्व लोकांची आहे। आज तुम्हाला माहिती आहे की UG नीटमध्ये 2024ला ज्या पद्धतीचे पेपर फुटीत आले आणि जे लोक अडकलेले आहेत, जे लोकांना जेलमध्ये गेलेले त्यांची आता CBI चौकशी करावी आणि पार्लमेंटरी कमिटी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावी, अशा पद्धतीचा एक बातमी आहे, ती टॉपवरती आम्ही घेतलेली आहे। भारत बांगलादेश सागरी सहकार्य बांगलादेशपर्यंत जाण्यासाठी एक सागरी मार्गाचा एक उपलब्ध झाला पाहिजे, त्याच्यासाठी दोन्ही सरकारनी एक MOU करण्याचा विचार केलेला आहे। केरळमध्ये डाव्यांचे पराभवावर मंथन, यावेळेस केरळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डाव्याचा पराभव झालेला आहे, त्याच्यावरती मंथनाची गोष्ट सुरू आहे। तिरुवनंतपुरमला प्रज्वल रेवन्नाच्या भावालाही लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक, पूर्ण फॅमिलीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। आज त्यांना अटक आहे, मागच्या वेळेस फक्त आरोप करण्यात होते, पण आज त्यांना अटक करण्यात आलेली आहे। विधानसभेच्या जागांवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यामध्ये खेळ आज बघू, त्याच्यामध्ये आज असा विधानसभा महाराष्ट्रामध्ये आज आता विधान परिषदेच्या जागांसाठी सुरू आहे। त्या दोघांमध्ये आणि इंडिया महाविकास आघाडी आणि BJPमध्ये काय होतं आहे याच्यावरती आज सर्व ठरेल। पेट्रोल डिझेलबाबत निर्णय राज्याच्या हाती, निर्मला सीतारामन। आतापर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटने कंट्रोल केलेलं आहे, आता ते म्हणतात की तुम्ही स्टेटने आपले डिसिजन घ्यावे, त्याच्यामुळे निश्चितच पेट्रोलच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उतार होईल असं वाटते। तृणमूल आणि डाव्यांच्यामध्ये काँग्रेस कोंडीत आज ज्या इलेक्शन झालेले आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये आज तशा पद्धती झाली, कारण तृणमूल काँग्रेसने सांगितलं होतं की आम्ही स्वतःच्या बळावर घेतो, जरी इंडियाच्या अलायन्ससोबत एकीकडे त्या पार्टनर आहे आणि दुसरीकडे त्यांनी एकट्याने तिथे इलेक्शन लढलं अशा पद्धतीने, परंतु मागच्या सर्वांनी त्याला शांत राहिले आणि तो इलेक्शन झालं। शेवटी तृणमूल काँग्रेसला बऱ्यापैकी पोस्ट मिळाल्या। तेलंगणातील शेतकऱ्यांचे 31,000 कोटीचे कर्जमाफ, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती। आज त्यांनी जे काँग्रेसने तिथे कमिटमेंट केलेलं आहे ते सर्वसाधारण गरीब शेतकऱ्यांना सर्व कर्जमाफीचे आज त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे। सर्व बँकांचे जे काही कर्ज होते ते तिथल्या तिथेच त्यांनी माफ केले, त्याच्यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा आणि राहुल गांधी आणि काँग्रेसने केलेल्या निर्णयाला त्यांनी लोकांना सिद्ध करून दाखवलेलं आहे की आम्ही जे बोलतो तेच करतोय। एक त्याच्या शेजारी करिअर मार्गदर्शनची बातमी आहे, प्रीस्कूल चिल्ड्रन पॅराडाईजची एक प्रीस्कूलची जाहिरात आहे। आज बघूया 5-4 किसान सभेचा राज्यव्यापी संघर्ष सप्ताह आजपासून सुरू। किसानची एक मोठी रॅली कोल्हापूरला इथे सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातनं शेतकरी आंदोलनाचा, शेतीमालाला भाव मिळावा याच्यासाठी आंदोलन BLO करणार 25 जून ते 24 जुलैपर्यंत या कालावधीत मतदार यादीची तपासणी। अनेक लोक आता आगामी विधानसभाच्या याच्यामध्ये जे लोक मतदान आहेत किंवा नाही यावेळेस सर्व याची आज ते तपास करणार आहेत, किती बोगस वोट काय ते सर्व याच्यावरती आज हे करणार आहेत। वडगाव गुजर येथे योग दिन शिबिर हिंगण्याची बातमी। GPS कनेक्शनच्या माध्यमातून बिनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी, फार सुंदर चांगली बातमी आहे। अत्याधुनिक आहे, अकोल्याची बातमी आहे। अज्ञानातूनच विज्ञानाकडे बाल रंगभूमीचा प्रवास घडविणे आजची गरज, वीरेंद्र गणवीर नागपूरची बातमी आहे की आज अज्ञानाला तुम्हाला फक्त एकच गोष्ट मात करू शकेल ते म्हणजे विज्ञान। छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर, खासदार डॉक्टर अनिस बोंडे यांचं हे आहे, अमरावतीची बातमी आहे। मोठ्या प्रमाणात कौशल्य रोजगार संधी, युवकांचा लाभ इत्यादी गोष्टीवरती ते मार्गदर्शन करणार आहेत। विदर्भात रेल्वे डबे निर्मिती प्रकल्पासह अधिक रेल्वे सुविधांचा प्रस्ताव, महत्त्वाची बातमी आहे की ज्या पद्धतीने जर इथे केलं तर अनेक लोकांना त्यांना रोजगार उपलब्ध होईल। बुलढाणा जिल्ह्यातील जिगावमधून अकोल्यासाठी पाणी आरक्षित, अकोल्याची जी दुर्दशा नेहमी दरवर्षी असते त्याच्यासाठी ते जे काही पाणी आहे त्यांनी साठवून ठेवलेलं आहे। वाडी येथे 4,570 किलो प्लास्टिकच्या
कॅरी बॅग जप्त, तुम्हाला माहिती आहे की कॅरी बॅगवरती बंदी आहे, तरी काही ना काही प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये कॅरी बॅगची विक्री होत असते. त्याला थांबवावं म्हणून त्यांचा तो आज त्यांनी पकडलं. आरक्षण ही काही खिरापत नाही. लक्ष्मण हाके, तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मण हाके अनेक दिवसापासून ओबीच्या आरक्षणासाठी हे होते आणि मनोज जरांगे ज्या पद्धतीने ओबीसीचं आरक्षण हिसकून ओबीसी मराठ्यांना देत होतं त्याच्या अगेन्स्टमध्ये लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते. त्यांनी उपोषण मागे घेतलं आणि मनोज जरांगे हे कसे बदमाश आहेत त्याच्याबद्दलची त्याने खुलासा केलेला आहे. जिल्ह्यातील 1910 आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण, म्हणजे सर्वांना आता तुम्हाला मोबाईल देऊन त्या लोकांना सर्व ठिकाणी तुमच्या ज्या ज्या काही लोकांच्या समस्या असतील त्यात लोकांना तुम्हाला आता हे करणार आहेत. त्यांना जबाबदारी देऊन म्हणजे कुठेही त्यांना 24 आवर सर्व्हिसेस देण्यासाठी त्यांना बाध्य करणार आहेत. आज आमचं टायटल आहे आर्थिक गणित ही ऊन पाऊस आणि सावलीच्या खेळासारखी असते, सतत बदलत असतात. तुम्हाला ज्या पद्धतीने हवामान बदलत असतं त्यामुळे आर्थिक नियोजनही तुम्हाला चेंज करण्याची गरज असते. महाराष्ट्रातील राजकारण, सत्ता आणि संविधानिक आरक्षणाचे आंदोलन याच्यावरती आज चांगला एक लेख आहे. अनेक गोष्टीचा आम्ही आढावा घेतलेला आहे. मनोज जरांगेपासून ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचं सिद्धांतिक जे आहे आणि आता जे कलकत्त्याला आरक्षणाच्या 50%च्या याच्यापेक्षा जास्त होतं 65%, त्यावेळेस हायकोर्टाने जे हे केलेली आहे आणि इंदिरा साहनीच्या याच्यावरती त्यांनी ते केलेलं आहे. आणि पण सभागृह मात्र सर्वात उच्च असते त्याच्यामुळं ते शक्य नाही. आता पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ते मॅटर जाईल. UAPA 2 कायद्याची चिकित्सा व्हावी. अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ॲक्ट हा अत्यंत घातक असल्यामुळे त्याच्यामधले जे काही बदल आहे त्याच्यामुळे सर्व लोक परेशान आहेत. मागच्या गव्हर्नमेंटनी केलेलं आहे आणि त्याचं लगेच इम्प्लिमेंटेशन करणार आहे. त्याच्या मागची काय मनसा आहे ते आता येणाऱ्या दिवसातच कळेल. भय, भूत आणि भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा. निश्चितच सर्वांना भय, भूक आणि भ्रष्टाचार मुक्त हे व्हायला पाहिजे असं आमचे श्याम ठाणेदार पुणे हे सातत्यानं लिहित असतात. त्यांनी अनेक गोष्टीचा त्याच्यात उल्लेख केलेला आहे. आरक्षण, लढा आणि विटा आणि तिढा अशा पद्धतीचं आरक्षणाचं जे आहे त्याच्यावरती आज डॉक्टर सुभाष सावंगीकर यांनी ते लिहिलेलं आहे. त्या बाबतीत अजून काही कोणाचे जर प्रश्न असतील तर आम्ही तिथे एखादे चर्चासत्र घेण्याचा आमचा विचार आहे. संघ भाजपाचे सत्य एकच, पण बहुजन संघर्षाचे नागेश चौधरी यांचं संघाचं जे आहे राजकारण आणि भाजपाचं सत्य याच्यामध्ये किती काय हे आहे त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आज त्यांनी आज बहुजन संघर्षाचे नागेश चौधरी यांनी उल्लेख केलेला आहे. आज बघूया पान 3 वरती मनुस्मृती, हिंदुत्व भारताच्या जनतेचे 2024चे लोकसभा निवडणुकीत नाकारले. जे हिंदुत्व होतं यावेळेस 2024ला नाकारलं. एक अत्यंत प्रगतिशील देश आपल्याकडे आता व्हायला सुरुवात झालेली आहे. आता देवाच्या नावावरती खूप जास्त वेळ चालणार नाही. जाती आणि हे सर्वच्या सर्व ह्या बुद्ध धम्माला नष्ट करण्यासाठी निर्माण झालेल्या त्या तुम्हा सर्व लोकांना कळलेलं आहे. शासन प्रशासनातील नैतिक घसरण देशाच्या अखंडतेला धोकादायक आहे. इजेड खोब्रागडे IAS अधिकारी त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने प्रशासनात ज्या घसरण सुरू आहे ते अत्यंत धोकादायक आहे. आजचं टायटल आहे दोष लपवता की तो मोठा होतो. दोषाला जर तुम्ही लपवलं तर तो अजून मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. जे काही तुमच्या चुका झाल्या असतील त्या सत्यतेने कबूल करा आणि त्याच्यातनं बाहेर या. गुंतवणुकीप्रमाणे रोजगार निर्मितीसुद्धा व्हावी. जे पाणी आपण गुंतवणूक करतो त्याच्यातनं रोजगार निर्मिती होत नसेल तर मतलब येणार नाही. त्याच्यामुळे हा लेख रमेश लांजेवार यांचा आहे. आज त्याच्याच खाली आज आम्ही मला भेटलेले रेल्वेतली माणसं आणि त्यांच्यातलं माणुसकी पण हे राजाराम सूर्यवंशी रेल्वेमध्ये काम करत असताना त्यांच्या अनुभवाच्या आधारावरती त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहे. अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि कसे रेल्वेचे कर्मचारी एका दुसऱ्याला मदत करत असतात. शेकडो घटना रोजच्या याच्यात होत असतात, परंतु ज्या पद्धतीने ते सर्वांना एका दुसऱ्याला मदत करत असतात त्यावरती आधारित हा व्यक्तिगत त्यांच्या अनुभवावरती आधारित लेख अत्यंत वाचनीय आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचे 4 पानं संपवलेले आहेत. लगेचच आता आजच्या ज्या पार्लिमेंटच्या ज्या न्यूज असतील शक्य जर झालं तर आम्ही पुन्हा त्याचे अपडेट्स करू.
एखादे जर अजून शक्य होत असेल तर आम्ही संध्याकाळच्याही याच्यामध्ये एक व्हिडिओ बनवण्याची तयारी आहे. आमच्या 1-2 दिवसात यूट्यूब आपला लॅब आमची हे लॅब्स झालेली आहे. आज आमचा एक स्टुडिओ बनलेला आहे. स्टुडिओतनं आता लवकरच आम्ही काम सुरू करू. क्वालिटीमध्ये फरक पडेल. अनेक गोष्टीला आम्ही फरक करण्याचा हे करू. पुन्हा तुम्हाला बहुजन सौरभचा जर पेपर लाईक झाला असेल तर तुम्ही लाईक करा, फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करा. काही लोकांना सांगा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या. बहुजन सौरभला प्रबळता येईल. एवढं बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.